पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता भांडूप पूर्व परिसरामध्ये. भांडूप पूर्व लोकप्रिय पार्क, भांडूप विलेज आणि तिथली शशांक सोसायटी. या शशांक सोसायटीमधल्या पहिल्या वहिनींना भेटून सुरुवात करणार आजच्या एपिसोडला. भेटूया पहिल्या होम मिनिस्टर. आजच्या भागातल्या पहिल्या होम मिनिस्टर आहेत सौ मनाली दयानंद परब. या राहतात शशांक सोसायटी, लोकप्रिय पार्क, भांडूप विलेज, भांडूप पूर्व येथे. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मनाली दयानंद परब. माहेरचं नाव मनीषा पांडुरंग पाटील. माहेर कुठलं? माहेर भांडूप पश्चिमेला आणि सासर भांडूप पूर्वेला. ते आलं लक्षात. शाळा कुठली? शाळा नवजीवन विद्या मंदिर भांडूप पश्चिम. भांडूप पश्चिम. पश्चिम. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण बांद्रा गव्हर्नमेंट कॉलेज. बांद्रा गव्हर्नमेंट कॉलनी. तुमची शाळा? महात्मा गांधी विद्या मंदिर. बरं बरं. मग आता काय वहिनी, आणखी काय? विचारा. हा, विचारा, प्रश्न विचारा. ओळख वगैरे करून देणार का? अच्छा. ही माझी नणंद. नमस्कार. हा माझ्या मोठ्या जावेचा मुलगा. बरं. ही माझी आई. नमस्कार. या आमच्या राणे काकी शेजारच्या. नमस्कार. या आमच्या साळवे काकी शेजारच्या. नमस्कार. ही माझी छोटी जाऊ. ही तिची मुलगी. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हा जावेचा मुलगा. बरं. ह्या माझ्या मैत्रिणी सर्व. नमस्कार. ते माझे धाकटे दीर तिकडे आहेत. नमस्कार. अच्छा. ही माझी छोटी नमस्कार. किंजल. आणि आणि हे माझे मिस्टर हो का? दयानंद परब. प्रश्नोत्तर. आणि कुठे भेटले? विवाह मंडळातून नाव नोंदवलेलं. कोणी? आम्ही नाव नोंदवलेलं, त्यांचं पण नाव होतं. त्याच्यातले 2-4 ऍड्रेस घेऊन आलेलो. हा. त्यातला एक फोन नंबर तुम्ही यांचा 2-4 लागला. हात असा केला जणू काही तांदूळच नाही, निवडण्यासारखे 2-4 बाजूला. म्हणजे नावं घेऊन आलो. त्यातला एक नंबर यांचा लागला, फोन नंबर. हा. मग बघण्याचा कार्यक्रम झाला माझ्या घरी आईकडे. आणि मग लग्न ठरलं. लग्न ठरलं. स्वभाव कोणाचा आक्रमक आहे? नाही, आक्रमक असं नाहीये. दोघं पण शांत आहोत. शांत आहात हो, म्हणजे कसे काय? शांत आहोत दोघंही आम्ही. तुम्हाला जास्त काय असं चिडचिडपणा वगैरे नसतो, रागवणं किंवा एकमेकांवर मी कसं कुठे म्हटलं की नाही, रागवायला? म्हणजे तुम्ही आक्रमक म्हणून विचारलं. आता ह्याला काय म्हणतात? हा आक्रमकपणा नाही नाही, का? हा आक्रमकपणा नाही. सांगते मी, सांगताय तुम्ही. हजरजबाबीपणा. अच्छा, ह्याला हजरजबाबीपणा म्हणतात. बरं. खूप चिडलाय तसं कधी झालंय? खूप चिडले असं नाही. खूप रडलाय तसं? खूप रडलाय तसं. माझी एक मैत्रीण, खास मैत्रीण एक्सपायर झाली, त्यावेळी मला खूप वाईट वाटलेलं. ओके. आणि खूप हसलाय तसं? खूप हसलेत. मी हसत असते नेहमी. हो. आणि तेही हसत असतात. नक्की? हो. बर. काय स्वप्न, ध्येय? आयुष्यात खूप मोठं व्हायचंय. आता तर आहेच. पण अजूनही मोठं व्हायचं. मोठं व्हायचंय. मुलीसाठी काहीतरी करायचं आहे. बर. मग आता काय प्रश्न विचारू? चला, पहिला प्रश्न विचारतो. शोकेस मधलं जो पेन स्टँड आहे त्यामध्ये किती पेन आहेत? 8 पेन आहेत. अभिनंदन. हे 200 रुपयाचं पहिलं बक्षीस. महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे त्याच्या नावात काना आणि मात्रा किंवा उकार नाही? काना, मात्रा किंवा उकार नाही. वेळ संपली. महाराष्ट्रात असा जिल्हा आहे, म्हणजे ज्या जिल्ह्याचं नाव आहे, ज्या नावामध्ये काना, मात्रा किंवा उकार नाही, आणि असं नाव आहे अहमदनगर. आता वहिनी, माझा पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला उखाणा पूर्ण करायचा. अर्धी ओळ मी देणार, पुढची तुम्ही करायची. झुलतो बाई रास झुला. झुलतो बाई रास झुला. दयानंद रावांचं नाव घेते. दयानंद रावांचं नाव घेते. होम मिनिस्टर
आले घरा. नाही नाही. नाही. ते त्यांनाही कळलं की नाही, नाही. म्हणून माझ्या आधी त्याच म्हणाल्या नाही, आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. बरं, मिस्टर किती खुश आहेत बघा. तुमचं बक्षीस गेलं की टाळ्या वाजवतात. नाही. 200 रुपयाचं बक्षीस आतापर्यंत वहिनींना मिळालं. भेटूया पुढच्या होम मिनिस्टर. आजच्या भागातल्या पुढच्या होम मिनिस्टर आहेत सौ भक्ती भरत चिपकर. त्या राहतात रचना हाऊसिंग सोसायटी, बीजे रोड, भांडूप पूर्व येथे. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. भक्ती भारत चिपकर. माहेर? माहेर सांताक्रूजला. कुठे? कलिनाला. बालपण? बालपण प्रभादेवीला, दादरला. आणि शाळा? शाळा शेवटची शाळा इंडियन एअरलाइन्स आयडियल स्कूल. शेवटची शाळा म्हणजे? 4-5 शाळा बदलल्या. हो का? आवडतं शाळा आवडतं. नमस्कार. तुमचं बालपण? बालपण विक्रोळीला. कुठे? विक्रोळी बर, ओळख करून द्या सगळ्यांना. हे माझे पती भरत नमस्कार. चिपकर. यामध्ये सासूबाई, मम्मी नमस्कार. आमच्या, माझ्या जाऊबाई नमस्कार. स्वाती, त्या आमच्या माई, नमस्कार. हे आमचे पप्पा, नमस्कार. या आमच्या नणंद, त्या आमच्या मावशी, बर, नमस्कार. ते आमचे दीर, ते तिघीनेही दीर, ती माझी मम्मी, नमस्कार. ही भूमिका माझी मुलगी, हा माझा मुलगा पुतण्या पार्थ, आणि ही माझी भाची प्रांजली, वा, आणि ती माझी बहिणी अनु. बर. सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता प्रश्नोत्तर. कसं काय जमलं? आम्ही दोघे एकत्र सर्व्हिसला होतो, कुठे? वॉटर किंगडममध्ये. बर, मग मग काय नाही, मग जमलं तिथे. तिथे जमलं. आता कुठे नोकरी करता? आता मी बीकेसी मध्ये जेम्सला सायबर टेक्चरमध्ये ऑफिस मॅनेजर म्हणून आहे. बर. आणि मग तिथेच जमलं का? घरी कधी कळलं? मी माझ्या घरी सांगितलं, त्यांनी त्यांच्या घरी सांगितलं, आणि मग ऍक्च्युली दोघांचं एकच कास्ट वगैरे होती, त्याच्यामुळे घरून प्रॉब्लेम आला नाही, घरच्यांनी जमवलं आणि मग झालं लग्न. लगेच लग्न झालं? नाही, जवळजवळ 2 वर्षांनी लग्न झालं. 2 वर्षांनी. कसा आहे स्वभाव? खूप छान आहे. खूप मग तेव्हा रोज सोडायला वगैरे घरी ते यायचे का? नाही, आम्ही सुटल्यावर आपापल्या घरी जायचो. नाही, हो, पण ते घरी सोडून मग त्यांच्या घरी जायचे ना? नाही, ते विक्रोळीला, मी सांताक्रूजला, दोन्ही वेगवेगळ्या डिरेक्शनला होतो त्याच्यामुळे. पण वेस्टर्नला तुम्ही बोरिवलीवरून सांताक्रूजला आधी यायचे आणि मग ते यायचे ना दादर मार्गे? नाही, तसं नाही, आम्ही आपापल्या घरी जायचो सुटल्यावर. असे फक्त कसे बोरिवली राहणार? स्टेशनपर्यंत एकत्र यायचो आणि तिथून घरी जायचो. तिथून घरीच जायचे. बरोबर. पण काय स्वभाव चांगला आहे त्यांचा? खूप छान स्वभाव. म्हणजे काय? खूप अंडरस्टँडिंग आहेत, खूप समजून घेतात, आणि मला त्यांनी त्यांच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनी एक्सेप्ट करून घेतलं व्यवस्थित, आणि मला म्हणजे आय एम व्हेरी हॅपी. खूप आनंदात आहे ह्यांच्याकडे. हो. हो. म्हणजे काय, मला कळलं नाही बहिणी. म्हणजे घरातले ते तर खूपच छान आहेत स्वभावाने, पण घरातले सासू सासरे, दीर, जाऊ, नणंद सगळे खूप छान आहेत. त्यांनी सगळ्यांनी मला छान ऍडजस्ट केलंय, आणि त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज जी आहे ती हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे का बहिणी? नाही, तसं नाही, पण मला असं वाटतं की थोडंसं ग्रॅटिट्यूड फिलिंग आहे, ते सांगितलं पाहिजे. व्हेरी गुड. पहिला प्रश्न मला सांगा, रेफ्रिजरेटरवरती जो बाउल ठेवलाय त्यामध्ये किती घड्याळ आहेत? 7 आहेत. अभिनंदन. हे 200 रुपयाचं पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. अभिनंदन. भारताचा राष्ट्रीय खेळ कुठला? हॉकी. अभिनंदन. आणखी 300 रुपयाचं बक्षीस. थँक्यू. आणि आता उखाणा पूर्ण करा. वाऱ्यावरती गंध पसरला. वाऱ्यावरती गंध पसरला, भरतनी मला. वाऱ्यावरती गंध पसरला आणि नोकरीत असतानाच भरतचा पाय घसरला. 500 रुपयाचं बक्षीस वहिनींना आतापर्यंत मिळालं. भेटूया पुढच्या महिन्यात.